तर महाविकास आघाडीतले प्रमुख पक्ष आणि मनसे यांनी एकत्रितपणे आज दक्षिण मुंबईतल्या चर्चगेट भागामध्ये भव्य मोर्चा काढला। मतदार याद्यांमधले घोळ आणि मतचोरीचा मुद्दा घेऊन काढलेल्या या मोर्चाला सत्याचा मोर्चा हे नाव देण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये उद्धव आणि राज ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसून आले। उद्धव आणि राज यांच्यासह आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनी फॅशन स्ट्रीट पासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत मोर्चात सहभाग नोंदवला। यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा झाली, ज्यावेळी शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि शेकापचे जयंत पाटील मोर्चामध्ये सहभागी झाले। राज्यातल्या अनेक भागातून आलेल्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभागही या मोर्चामध्ये दिसून आला। याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं, चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहितीये, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे।